तर आज आपण बनवणार आहोत ती इडली. तुम्ही पाहू शकता इडलीचं पीठ किती असं हलकं हलकं झालेलं आहे. मी काल तांदूळ भिजत घातले होते, रात्री वाटून ठेवले, तर तुम्ही पाहू शकता किती छान असं पीठ झालेलं आहे. तर आता आपण याची इडली बनवूया. आता तुम्ही पाहू शकता आपण इडली तयार करून घेतलेली आहे. इडलीच्या भांड्यात अगदी सॉफ्ट अशी इडली झाली आहे. तर ही इडली आपण थंड झाल्यानंतर काढून घेऊया. तर आता आपली छान अशी स्पॉन्जी इडली तयार झाली आहे. तर आता आपण हे एक ताट करून घेऊया मस्त इडली खाण्यासाठी. तर आपण ताटामध्ये आता इडली ठेवून घेणार आहोत. एकदम स्पॉन्जी अशी आपली इडली तयार झालेली आहे. तर आपली चटणी ही खूप सुंदर अशी चटणी झालेली आहे. तर तीही आपण याच्यामध्ये घालून घेऊया. चटणीमुळे काय होतं, इडली खायला खूप छान अशी लागते. तर आता आपण सांबरही घेऊया इडली खाण्यासाठी. सांबराशिवाय इडलीची चव लागत नाही, म्हणून आपलं सांबरही छान असं तयार झालेलं आहे. तर आपली आज इडली सांबरची डिश तयार झालेली आहे. तर आपली इडली सांबरची डिश अशी छान तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर तुम्ही अशा पद्धतीने इडली करून बघा.